एकदम मस्त गरम गरम भाकरी मिळते आणि एक भाकरी खाला तर पोट भरून जातं. पुढं जायचं ना. अच्छा, काफ़ी स्वादिष्ट और एकदम घर सरी का जो है भोजन मिलता है. ये पूरा कट के इस पे आ जाएगा. हाँ. मैं आपको लेकर आया हूँ महाराष्ट्र के ऐसे ऑथेंटिक फूड और ट्रेडिशनल फूड दिखाने और खिलाने. नागपुर का भाकरी वाला बनाते हैं ये झुनका भाकर, भरित भाकर, पातोड़ी, पूरनपोली, ऐसे बहुत सारे ऑथेंटिक और ट्रेडिशनल ये डिश बनाते हैं. तो आइए देखते हैं ये नागपुर का भाकरी वाला कैसा यहाँ पे फेमस हुआ है और क्यों लोग यहाँ पे आके इतने चाव से मज़े से ये फूड का स्वाद लेते हैं. इतना बड़ा बड़ा बैंगन होता है. इससे भी बड़ा आता है. इससे भी बड़ा आता है. ये पूरा कट के इस पे आ जाएगा. हाँ, आ जाएगा, बाद में आ जाएगा. इतना पूरा सारा आ जाएगा. पूरा भुनना जाएगा. अच्छा. हाँ, ओके. बाद में बचा वाला डालेंगे. ओहो. क्या बात है. आगे आगे. हाँ, बैंगन को पूरा अच्छे से सिकाई कर रहे देखिए.
हे काय बनतंय बेसन आहे. बेसन हो. अच्छा इकडं बेसन तयार होतं आहे आणि इकडं कढी आहे. कढी तयार झाली आहे ती तयार झाली. अच्छा इकडं मसाले भात होत आहे बटाटा फ्लावर गाजर याला पण आता परत फ्राय करायचं हो. त्याला आता याच्यात तांदूळ टाईम. हां हां तांदूळ. अच्छा कोणकोणते मसाले पडले याच्यात आता तिखट, हळद, हां एव्हरेस्ट मसाला, धने पावडर, जिरा पावडर हां 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 आणि मीठ आणि मॅगजेस मसाला. मॅगजेस मसाला पण केला याच्यामध्ये. अच्छा आता हा पातोडीचा रस्सा तयार आता याच्यात काय करायचं त्याला आता होऊ द्यायला लागून अच्छा पावरमध्ये नंतर पाणी टाकायला लागेल. अच्छा त्याला चांगला मोळा बी होऊ द्यायचा आहे. हां. फक्त आता पाणी ॲड करायचं ना मग थोडंसं वेळ लागेल तरी यायला. अच्छा तरी यायला वेळ लागतो तर जेव्हा तरी येईल हां तेव्हा नंतर पाणी टाकायला लागेल. तोपर्यंत उकळून जायचं हो, त्याला होऊ द्यायला लागेल. एवढा कांदा लागतो हां 20 किलो कांदे लागते रोजचे. अरे बाबा कांद्यामध्ये झुणका बनवायचा हां बेसन लावलं ना हां. ते मजा नाही ना त्याला. कांदा लागतात ना हां, आणि हे आता वारंगाच्या कपात आहे मी. अच्छा हे का हां वारंगा खिचडी नागपूरमध्ये आपल्याला जवळ आहे. हे नांदेडचं प्रॉडक्ट आहे. अच्छा हे आता वारंगा खिचडीत जाणार सगळं. हां हां अच्छा बटाटे एवढे बारीक बारीक कापावं हां लागतात हां त्याच्यामध्ये पूर्ण कडधान्य असतात. अच्छा वारंगामध्ये काबुली चना, देशी चना, हिरवा वाटाणा, त्याच्यावरती मग मोठची उसळ, ते आलूवांगे आहे ते. आलू वांगे आलूवांगे रस्सेवाली भाजी बनेल. हां हां अच्छा हे असे यांनी बारीक करताय का उचलून दाखवा बरं ते काय काय म्हणतात त्याला घोटाई घोटणी अरे वा छान म्हणजे याला एकदम बारीक करून टाकतं ते आपण डाळ घोटतो ना, हां 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 ती आहे. अच्छा डाळ पण घोटतात ना यांनी
देखिए अभी तक स्टार्ट भी नहीं हुआ, कस्टमर आके वेटिंग कर रहे हैं। देखिए इधर से ये यहाँ पे भी अंकल बैठे हैं, इधर है काफ़ी सारे लोग यहाँ पे ऑलरेडी वेटिंग कर रहे हैं। तांदूळ कमी घेतली का रे बाई? मग हा? हे काय कोथिंबीर? हो, कोथिंबीर आहे. हां, इकडे काय म्हणते याला त्याला नागपूरमध्ये? सांबार म्हणतात. सांबार. हो. मीठ. नमक बोलते इसको. आता काय करायचं? मिक्स. हे मिक्स करायचं. फक्त नॉमिनल तडका देऊ याला. अच्छा, तिकडे कढईमध्ये, मग याच्यात मिक्स करू. पाटोळी घेऊ का तिकडं? बेसन झालं. पाटोळी तिकडे खायला पण बेसन झालं. नाही भर. पहिले झुणका करून द्या काकाची. हा? झुणका करून द्या. हे असं दिवसभर बनवतात असतं का? हो. जसं संपलं तसं बनवायला लागतं. करावंच लागतं. हे फ्रेश फ्रेश गरमागरम भेटते. हा, एक मिनिट. पुढं जायचं ना. टाकलं थोडंसं. अरे एवढा कांदा झुणका बनवा. का बनताय हे? झुणका हा, झुणकासाठी एवढा कांदा. एवढा कांदा लागतो का? हो ना, रोज 20 किलो कांदे लागतात आम्हाला. झुणक्यामध्ये प्युअर झुणक्यामध्ये बनवले जाते ते.
कांद्यामध्ये झुणका बनवला जातो. काही काही लोकांना माहीत नाही, नुसतं पिठल्याला झुणका, थोडं गाळा करून दिलं पिठलं की त्याला झुणका समजतं. हो टाक थोडंसे. अच्छा, अजून बस add करायचं. बस बस बस. आता इकडे तरी बेसन भाजलेलं आहे. याच्यात काय जाईल म्हणजे आता? आता तिखट, हळद, मीठ हे झाल्यानंतर त्याला पाणी सुटेल. हां. त्याच्यानंतर बेसनच्या पिठलं, बेसन भाजलेलं बेसन त्याच्यात लावलं जाईल. पाणी सुटल्यानंतर. कांद्याला पाणी सुटते. त्याच्या जर बेसन कमी झालं तर बेसन लावायचं. हां. जास्त झालं तर पाण्याच्या फुलवा मारून त्याला सॉफ्ट करायचं. एक मिनिट काकू. याच्यात काय बनतंय आता? भरीत. वांग्याचं भरीत पण. भरीत म्हणले 2-4 प्रकारचे होते. वांग्याचा भरीत. वांग्याचं भरीत. कमी तेलाचा वापर आहे आपल्या इथं. अच्छा, शेंगदाणा तेल. शेंगदाणे तेल वापरतो आपण. बाकी लोक सगळं पाम ऑइल, सोयाबीन वापरत नाही. म्हणजे प्युअर शेंगदाणा हां. तेल. आता काय टाकायचं याच्यात? राई जिरा. राई जिरा. ही राई आहे. मोहरी झाली की जिरा. हे किती किलोचं काका भरीत बनतंय वांग्याचं? रोज 20 किलोचं भरीत बनते. 20 अच्छा. किलो वांग्याचं भरीत बनते. ते आता 20 किलोचं एकत्र होऊन जाईल सगळं. हे आता वांगे तयार झालेले आहेत भाजून. हो हो. रेडी आहे. फक्त मसाला बनवून त्याच्यात मिळवायचा आहे ना. हां हां. अच्छा, ते पण याच्यात जाते. याच्यात जे आहे ना, आता बघा तुम्ही. मिरचीचा खरडा. ही मेथीची भाजी हां. बारीक केलेली. ते झाले तरी आले. चालू दे. हा. याचं तरी आली याला. आता ओके. सांबार टाकायचं. ओके. हे आपला पातोडीचा रस्सा तयार. पाटवडीचा रसा तयार. ओके. हे काय? पालीचा कांदा. पालीचा हिरवा कांदा. हिरवा कांदा. अच्छा, कांद्याची पात म्हणता आमच्या इकडं. कांदा पात म्हणता आमच्या इकडं त्याला. तुमच्या इकडच्या महिला मंडळांची शिफारिश आहे. हां. महिला मंडळाची शिफारिश आहे म्हटलं. कशी? काम वगैरे पटापट. फटाफट म्हणजे सांगायची गरज नाही. एक्सपिरियन्स आहे त्यांचा. हो. आता याच्यात पण कांदा जाणार. हो, साधा कांदा आहे आपला. हो. कांदा जास्त क्वांटिटीत वापरला जातो. हा. आता याच्यात मसाले ॲड करायचे. मसाला नाही, तिखट आणि हळद. अच्छा, बाकी काही नाही. काही नाही. अच्छा. मिरची चांगली दणाकेदार आहे. नाकात एकदम. नाही मग पिठलं मिळालं तिखट नाही लागत. एवढा मोठा कांद्यामध्ये आता हळद. मोठ करत आहे. मोठची उसळ. इकडं काय करता म्हणजे सांगा. वारंगा. वारंगामध्ये मोठचा रसा राहते. हा ते. हे भरतामध्ये हे अच्छा, वांग्याच्या भरीतमध्ये हे पण टाकताय वाटाणे.
हळदच्या नंतर मीठ. अच्छा, हळद जाणार. हां बस. त्याच्यानंतर मीठ. मीठ. आता काय मीठ. याच्यात मिक्स करायचं. अच्छा, त्याला उचलून याच्यात टाकायचं. ते काय आता कमी करताय का याच्यातून? अर्ध मिळता येत नाही. हां, हां. त्याकरता याच्यात अर्ध करा. 2 वेळा करावं लागतं. अच्छा, 2 वेळा करायचं. कढईमध्ये मावत नाही, खोडता हां, येत हां. नाही, मिक्स करता येत नाही. बरोबर. आणि गरम गरम पण भेटतं ना मग. हां. तर याच्यात काय बेसन पीठ आहे का काय आहे? बेसन आहे, भाजलेलं बेसन आहे. अच्छा, भाजलेलं बेसन आहे. ओके, त्याच्यामुळे असा कलर दिसतोय. काय कच्च्या बेसन लावलं की हां. त्याचा टेस्ट वेगळा येतो. अच्छा. भाजून राहिला की स्मेल खतम होऊन जाते बेसनाची. अच्छा. नाही तर कच्च्या टाईप लागते. हां. अच्छा, हे आता एकदम ड्राय बनणार ना, है ना? सगळं कोरडं होऊन जाईल ना. ते आता सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स होईल करते आता ते बस. हे मिक्स झालं म्हणजे आपलं वांग्याचं भरीत तयार. तयार झालं. काकू गॅस बंद करता. इकडं वांग्याचं भरीत तयार, इकडं झुणका तयार. तयार झालंय ना हे पण आता का बाकी आहे अजून? सगळं हातावरच बनते ना पूर्ण भाकर? हा मावशी, हातावरच तयार करणार ना पूर्ण? हा, बघा सगळं हातावर पूर्ण भाकर तयार होते. कुठल्याही प्रकारचं यूज केलं जात नाही बघा. परात नाही,
पोलपाट बेलन वगैरे काय म्हणतात ना ते लेडीज जे वापरतात ते नाही, पाट वगैरे पूर्ण हातावर ही भाकर अशी तयार होते आणि डायरेक्ट हातावरून चुलीच्या तव्यावर जाते बघा. आणि म्हणूनच या भाकरीला एक वेगळ्या प्रकारची अशी चव येते बघा. तर ही कोणती थाळी लागते इथं? ये 80 रुपये वाली थाली है, सादी थाली है. अच्छा, त्यात काय कांदा खरडा लाव 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 तू लाव. अजून कढी किती? एक कढी. कढी वांग्याचं भाकर 20 रुपये. 20 रुपये चिल्लर. ती कंप्लीट झाली थाळी. पाच पोळ्या द्यायच्या भाई, लाव बरं. 5 पोळ्या द्यायच्या. सरपण पुदिना हां सरपण मालूम नाही आता जाल फूल काल नव्हतो ना मी. कड़ी दो क्या दे दो. काका आपल्या ह्या भाकरीवाल्याचा जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर कुठं यावं लागेल? भाकरीचा आस्वाद घ्यायसाठी तर त्रिमूर्तीनगर NIT गार्डनच्या अपोजिट साईडला पोलीस स्टेशन आहे, त्याच्या अपोजिट साईडला हां हां हां. यायचं. सकाळी 10ला उघडतो, 12:30 नंतर चालू होतं, रात्री 9:30-10 पर्यंत. अच्छा, हे दोन्ही टाईम होऊन जातं. दिवसभर राहते. एकदा सुरू झालं की बंद होत नाही.